नमस्कार मंडळी, कशा आहात? तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं पुढचं वर्ष हा तुम्हाला छान सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ दे. तर खरं तर गुढीपाडवा हा सण त्रेतायुगापासून साजरा केला जातो आणि असं म्हटलं जातं की जेव्हा श्रीराम आपल्या घरी वनवासाहून परत आले होते माता सीतेबरोबर, तेव्हा सर्व लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली होती. अशी कथा आहे जी मला माझ्या आजीने सांगितली होती, ती मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर गुढीपाडवा ह्यासाठी साजरा केला जातो. तर आपण सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक आनंद आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींसाठी आपण हा आनंद साजरा करण्यासाठी ही गुढी उभारूयात, अशी मनात भावना आणून आणि हा सण छान आनंदाने साजरा करा. तर माझं गुढीपाडव्याचं प्रिपरेशन आम्ही असं करतो. मी नेहमी सगळी मांडणी करून घेते आणि अद्वैच्या हस्ते आम्ही गुढी उभारतो आणि त्यानंतर मग आम्ही सर्वजण बसून अशी छानशी पूजा करतो. त्यानंतर मग गुढी किती छान दिसते दारासमोर. तर गुढी उभारल्यानंतर मग नैवेद्याचं प्रिपरेशन करून घेते, जेवण छान बनवून, आणि मग नंतर नैवेद्य दाखवला जातो गुढीला. तर गुढीपाडव्याला छान वरण भात भाजी, श्रीखंड आणि पुरीची पहिल्यापासून प्रथा आहे, तर मग ते सुद्धा असलंच पाहिजे जेवणामध्ये. ते खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. तर पुरी करायला नाही मिळालं कारण की छोटी घरात असल्यामुळे आणि खूप घाई असल्यामुळे मला नाही जमलं. तर गुढीला नैवेद्य दाखवते आणि मग त्यानंतर